हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगन्नाथ महाराज की जय भीमशिव महाराज की जय संत नारायण महाराज की जय वामनदेव महाराज की जय भगवान बाबा की जय खंडोजी बाबा की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जगदम्बा माता की जय जोग महाराज की जय सर्व संतान की जय हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव तू इकडे तू हे शूटिंग चालू आहे शूटिंग चालू आहे शूटिंग मग तुमची गैरहजेरी लागली तुम्ही उशीर केला नाही काय नाही खायला ये ये अनेकांना नाही तर संध्याकाळी खातात जेवतो ना काढून तुम्हाला ती साय करता ना बर नाही बसा बसा शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज गाव या सुबटा मज गाव या सुबटा मज गाव या सुबटा शूरामी धीर स्वामी काजी तू सागर शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता तू का म्हणे रुद्रा अंजनीची या कोमरा तू का म्हणे रुद्रा अंजनीची या कोमरा शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता किंवा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष
पुरुष झालो दास पायांचा, झालो दास पायांचा. आता माझ उभेक्षिता, आता माझ उभेक्षिता. नाही सत्ता आपुली, नाही सत्ता आपुली. नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. झालो दास पायांचा, झालो दास पायांचा. तुका म्हणे भागवत, तुका म्हणे भागवत. केले शुद्ध सगळा, केले शुद्ध सगळा. नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. झालो दास पायांचा, झालो दास पायांचा. तरी अवधान एकले दिले, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो श्रोत्या हो, तर तुम्ही एक वेळ माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला प्राप्त हो. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. ज्ञानेश्वर महाराज प्रस्तुत होई आपले प्रत्युत्तर सांगतात व लक्षपूर्वक अवधान दिले तर त्या योगी सर्व सुखाची प्राप्ती होईल. म्हणजे सर्व सुखाची प्राप्ती या ओळीतून सांगितली आहे. प्रस्तुत प्रवचनाकरिता घेतलेली ओळी ही ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील प्रास्ताविक भागातील पहिली अशी आहे. तेव्हा ही ज्या अध्यायातील ओळी आहे तो 9वा अध्याय महत्त्वाचा आहे. मग कोणी म्हणेल बाकीचे 17 अध्याय महत्त्वाचे नाहीत का? तर अध्याय सर्वच महत्त्वाचे आहे, परंतु या 9व्या अध्यायाला एक विशेष महत्त्व आहे. त्याचे वर्णन ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या भाषेत करावयाचे झाले तर 9वा अध्याय हा असा आहे, तर तो 9वा अध्याय हा 9वा अध्यायासारखाच आहे. म्हणजे अनुपमय असा आहे. त्याचे कारण सर्व वेदाचा अभिप्राय 1 लक्ष महाभारतात आलेला आहे व 1 लक्ष महाभारतातील सर्व अभिप्राय गीतेच्या 700 श्लोकात आलेला आहे. आणि गीतेचा सर्व अभिप्राय केवळ एका 9व्या अध्यायात आलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा फरियाद द्यायचा, तो म्हणजे असा. सालावाप्रमाणे याही वर्षी वय वर्ष 34वे चालू आहे. मौजे समस्त ग्रामस्थ हसनापूर गावकरी त्यांच्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही 4थ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी गावकऱ्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. तसेच मी माझे परम भाग्य समजतो. मी काही मोठा प्रवचनकार नाही. थोडासा भगवंताच्या कृपेने व तुमच्या मायबापाच्या आशीर्वादाने प्रयत्न करीत आहे. तरी तुमचं लेकरू समजून काही उकलं चुकलं तर क्षमा करा. मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना तुमच्यावर आमच्यावर नितांत प्रेम करणारे, विचाराचा वर्षाव करणारे, अज्ञान नाहीसे करणारे, ज्ञानाची प्राप्ती करून देणारे, सुख प्राप्त करून देणारे संत मायबाप आहे. संत मायबाप आहे. पण ते अज्ञान जर दूर करायचे असेल तर त्याकरता भगवत प्राप्ती करणं खूप महत्त्वाचं आहे. काय लागते त्या भगवंताला? तुमचं धन, द्रव्य, श्रीमंती काही नको आहे. तो फक्त
प्रेमाचा आणि भावाचा भुकेला आहे. जर आवड भाव प्रेम असेल तर ही भक्ती देवाला पोहोचते. आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तशी. प्रेम भाव जर असेल तर देवाला जात गोत काही लागत नाही. यारे यारे लाल थोर, याती भरती नारी नर, करावा विचार नलवे चिंता कोणाची. कुठल्याही जातीचा असो कुळाचा असो, फक्त तुमचा भाव देवाला लागतो. देवाकडे जात गोट असती तर शबरीचे उष्टे बोर देवाने खाल्ले नसते. सुदाम्याचे पोहे देवाने खाल्ले नसते. द्रौपदीसाठी धावून आला नसता. गजेंद्रासाठी धावून आला नसता. देव प्रेमाचा आणि भावाचा भुकेला आहे. भक्तिभावाने जर परमार्थ केला तर आपल्या ठिकाणचे विकार नाहीसे होतात आणि आपल्या ठिकाणचे विकार एकदा नष्ट झाले तर भगवान परमात्मा आपल्याला सहजासहजी प्राप्त होतो. त्याकरिता अंतकरणातून भक्ती नामस्मरण करावे लागते. म्हणून आपल्याला प्रत्येकाच्या ठिकाणी तो भगवान परमात्मा सामावलेला आहे, परंतु तो का दिसत नाही? कारण आपलं हृदय विकाराने मलिन झालेलं आहे. आपले विचार घाणेरडे आहेत. विचार जर चांगले करावायचे असल्यास देवाला शरण जावे. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी. तुहा अवतरी लपार भवदुस्तूर नदीचा. म्हणून भगवंताची प्राप्ती करण्याकरिता ज्ञानेश्वरी गाथा गीता हरिपाठ यांचे चिंतन करावे. चिंतन केल्यानंतर आपले मलिन हृदय पवित्र होते आणि पवित्र हृदयामध्ये तो भगवान परमात्मा राहतो. काम क्रोध निवाले ठाईच, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि ज्या वेळेस आपण हरिपाठ चिंतन करतो त्यावेळेस आपले विकार नष्ट होतात. असं जसं पिकावर रोग पडल्यानंतर आपण पिकावर फवारणी करतो व तो रोग नाहीसा होतो, तद्वत त्याप्रमाणे आपण जर भक्ती परमार्थ केला तर आपले वाईट विचार निघून जातात व सद्विचार प्राप्त होतात. म्हणून भगवंताचं नामस्मरण चिंतन करावे. एकदा का त्या भगवंताचे नामस्मरण चिंतन नित्य नेमाने घडले तर आपल्या ठिकाणी परमार्थिक ऐश्वर्य तयार होतं आणि तेच आपल्याला उद्धारून नेण्याचं एक साधन आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किंवा रामकृष्ण नामे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिले, हे दोन्ही साजिले हृदय मंदिरी स्मरा करा. हृदय मंदिरी स्मरा करा. रात्रीच रामगिरी महाराजांनी सांगितलं, आपली आपण करा सोडवणं, आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. म्हणून माणसाने सतत नामस्मरण चिंतन करावे आणि हे केल्यानंतर आपल्या जीवनात भगवत प्राप्ती होते, भगवत प्राप्ती होते. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात. पैसे असून
साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात. पैसा बऱ्यापैकी खर्च केला, पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर मागोडा म्हणतात. पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर मागोडा म्हणतात. मन मोकळेपणाने बोलला, मन मोकळेपणाने बोलला तर बकबक करतो म्हणतात. सर बकबक करतो म्हणतात. कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. दान धर्म नाही केला तर कंजूस म्हणतात. दान धर्म नाही केला तर कंजूस म्हणतात. भरपूर दान धर्म केला तर 2 नंबरचे पैसे असणार असं म्हणतात. भरपूर दान धर्म केला तर 2 नंबरचे पैसे असणार असं म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात. नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात. काहीतरी भानगड आहे असं म्हणतात. तब्येत चांगली असेल तर फुकटचं खाऊन सुटलाय असं म्हणतात. फुकटचं खाऊन सुटलाय असं म्हणतात. तब्येत कमी असेल तर काहीतरी आधार असणार म्हणून मरायला लागला असं म्हणतात. तब्येत कमी असेल तर काहीतरी आधार असणार म्हणून मरायला लागला असं म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही म्हणतात. कार्यक्रमांना नाही गेलं तर माणुसकी नाही म्हणतात. लोक नेहमी त्याचं काम करतच असतात. आपण आपलं काम करायचं. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाही आणि घोड्यावर बसू देत नाही. शेवटी आपणच ठरवायचं जीवन कसं जगायचं. हसत की रडत म्हणून ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. रामकृष्ण हरी. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज त्यांचं भजन. संसारी रथाचे आई बाप चाक. संसारी रथाचे आई बाप चाक. सांभाळून वेड्या रथाला तुहाक. संसारी रथाचे आई बाप चाक. सांभाळून वेड्या रथाला तुहाक. एक बाजू बाप दुसरी बाजू आई. रथ हाकण्याची नको करू घाई. असा बोल आहे अनमोल हाक. सांभाळून वेड्या रथाला तुहाक. संसारी रथाचे आई बाप चाक. सांभाळून वेड्या रथाला तुहाक. धन दौलतीने धुंद नको भोगू. आई बाप वेड्या दूर नको ठेवू. आईचे हे मोल ध्यानात ठेव. सांभाळून वेड्या रथाला तुहाक. संसारी रथाचे आई
बापचाक संसारी रथाचे आई बापचाक सांभाळून वेड्या रथाला तुभाक वाटेल वेड्या मोडणार नाही वाटेल वेड्या मोडणार नाही मोडेल वेड्या तोडणार नाही मोडेल वेड्या तोडणार नाही तुकड्या दास म्हणे असू दे धाक तुकड्या दास म्हणे असू दे धाक सांभाळून वेड्या रथाला तुहाक संसारी रथाचे आई बापचाक संसारी रथाचे आई बापचाक सांभाळून वेड्या रथाला तुहाक सांभाळून वेड्या रथाला तुहाक. रामकृष्ण रामकृष्ण. कोणीतरी विचारले आजचा सर्वात मोठा शत्रू कोणता. मी म्हटलो लोक काय म्हणतील हा सर्वात मोठा आजार आहे याचा विचार करून माणूस काहीच करू शकत नाही ना हसतो ना रडतो काही केले तर तेही लोक काय म्हणतील याचा विचार करूनच आपल्याला कळायला हवे की लोक तर असेही बोलतात आणि तसेही बोलतात. तुम्ही खाली बघून चालला तर म्हणतील कोणाकडे दुंकूनही पाहत नाही वर बघून चालला तर म्हणतील बघा किती गर्वाने चालतो चहूकडे बघून चालला तर म्हणतील याची नजर काही ठीक नाही डोळे बंद करून बसाल तर म्हणतील ढोंगी बघा कसा ध्यानाला बसतो डोळे बंद करून बसाल तर म्हणतील ढोंगी बघा कसा ध्यानाला बसतो डोळे फोडून घेतले तर म्हणतील करावे तसे भरावे जग काय म्हणते याची चिंता करू नका चालत राहा पुढे चला रामकृष्ण. रामकृष्ण. कोण कुणाचा नाही जगती संकट समयी सोडून जाती बालपणाचा मित्र परंतु वेळ प्रसंगी म्हणे कोण तू प्रेमिकेचा असे चाहता माता होता मारे दाता पैसा असता मित्र भोवती गरीब होता कोणी न पुसती. मागच्या वर्षी प्रवचनामध्ये सांगितलं होतं की राम नामाचा जप कमीत कमी 11 माळी जप करा आणि 11 माळी जप दररोज जप केला तर काय फायदा होतो ते फायदे थोडक्यात सांगतो. राम नामाचा जप केल्यामुळे मृत्यूची भीती दूर होते. राम नाम जपल्यामुळे आर्थिक तंगीपासून सुटका होते. राम नामाच्या जपामुळे माणसाला मानसिक शांती मिळते. राम नाम जपणाऱ्या व्यक्तीला भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. राम नाम जपल्यामुळे शत्रूपासून मुक्ती मिळते. राम नाम जपल्यामुळे धनाची प्राप्ती होते. राम नाम जप केल्यामुळे व्यक्तीची आजारापासून सुटका होते. राम नामाच्या जपामुळे आपले व्यक्तिमत्व सुधारते. राम नामाचा जप केल्यामुळे
मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते. रामनामाचा जप केल्यामुळे व्यक्तीला सगळ्या पापापासून मुक्ती मिळते. रामनामाचा जप केल्यामुळे माणसाचे आयुष्य वाढते. रामनामाचा जप केल्यामुळे निरोगी शरीर प्राप्त होते. तर सर्व भाविकांनी माता पित्यांनी दररोज फक्त 10 मिनिटं रामकृष्ण जप करा. जसं आपण बँकेत पैसे टाकतो तसं आपण जर दररोज जप केला तर आपल्या बँकेत हरिनामाच्या बँकेत पैसे जमा होते. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनाम हे कलियुगाचं शेवटचं साधन असेल तर फक्त हरिनामाची द्या. म्हणून काय म्हणायचं आहे, हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. संपत्ता संपायची नाही ही हरिनामाची ठेव. चोर चोरणार नाही ही हरिनामाची ठेव. भक्तीचे व्याज देईल हरी. भक्तीचे व्याज देईल हरी. तो येईल निर्धामा. तो येईल निर्धामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. नामाचा लखपती नाही इन्कम टॅक्सची भीती. नको जाणी नको शेवटी ही स्वतःचीच संपत्ती. अहो मॅनेजर कॅशियर कारकून ठेव वाचमीन सुद्धा नसकामा. अहो मॅनेजर कॅशियर कारकून ठेव वाचमीन सुद्धा नसकामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. कोट्याधीश जरी झाला हरिनामाचा आकडा. कोट्याधीश जरी झाला हरिनामाचा आकडा. करोडपती जरी झाला हरिनामाचा आकडा. कोट्याधीश जरी झाला हरिनामाचा आकडा. करोडपती जरी झाला हरिनामाचा आकडा. सदा दरवाजा उघडा नाही पडायचा दरोडा. हरिनाम जपेल मनसुत भजे श्रीरामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. रामकृष्ण. मागच्या वर्षी सुद्धा म्हणतो भारतामध्ये कविता परत भारतामध्ये कविता म्हणतो. जन पळभर म्हणतील हाय हाय. मी जाता राहील कार्यकाळ. सूर्य तळपतील चंद्र झळकतील. तारे आपला क्रम आचरतील. असेच वारे पुढे वाहतील. होईल काही का अंतराय. मी जाता राहील कार्यकाळ. जन पळवर म्हणतील हाय हाय.
मेघ वर्षतील शेते पिकतील, मेघ वर्षतील शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील, पुन्हा काळजी कीन उमटतील, पुन्हा काळजी कीन उमटतील, पुन्हा तटावर हेच पाय, पुन्हा तटावर हेच पाय, मी जाता राहील कार्य काय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. रामकृष्ण हरी. पहा भरपूर कर चालू गेल. बरोबर आहे. मेघ वर्षतील शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील, मेघ वर्षतील शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील, पुन्हा काळजी कीन उमटतील, पुन्हा काळजी कीन उमटतील, पुन्हा तटावर हेच पाय, पुन्हा तटावर हेच पाय, मी जाता राहील कार्य काय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. सखे सोयरे येतील, सखे सोयरे येतील, डोळे पुसतील, सखे सोयरे येतील, डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, कुठतील बसतील, कुठतील बसतील, हसून तिळतील, कुठतील बसतील, हसून तिळतील, मी जाता राहील कार्य काय, मी जाता त्यांचे कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. अशा जगास्तव काय तुडावे, अशा जगास्तव काय तुडावे, मोही कुणाच्या का गुंतावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरी तुझ का विमुख व्हावे, हरी तुझ का विमुख व्हावे, का जिरू नये, का जिरू नये शांतीत काय, मी जाता राहील कार्य काय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. एवढंच थोडा पण देव जरी गेले तर जगाला काही गेलं नाही. रामकृष्ण ही आले गेले, रामकृष्ण ही आले गेले, त्याविना जग काय ओशीत पडले, रामकृष्ण ही आले गेले, त्याविना जग काय ओशीत पडले, कुणी सदोदित सुतर्क धरले, कुणी सदोदित सुतर्क धरले, माग काय अटकले मदशिवाय, मग काय अटकले मदशिवाय, मी जाता राहील कार्य काय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय. भाविक भक्तांनो, नामस्मरणातून समाधान लाभते. नाम प्रेमाने घेतले तरी उपयोग होतो आणि देशाने घेतले तरी उपयोग होतो. व्यक्तीचा पक्षाचा देश हा केवळ विरोध न करता तो तत्वाच असावा. व्यक्तीच्या देशातून समाजाला रगडण्याचे काम होता कामा नये. प्रत्येकाने आपापला धर्म घरात पाळावा, परंतु समाजामध्ये प्रत्येकाने गावाकरता एकत्रित चांगले काम केले पाहिजे, तरच आपली संस्कृती टिकेल असे मत आहे. पैशाने माणसाला काय मिळते आणि काय मिळत नाही. पैसा हा सर्वस्व नाही, पैसा हा सर्वस्व नाही. पैशामुळे बायको मिळते, पैशामुळे बायको मिळते, परंतु धर्मपत्नी मिळत नाही, परंतु धर्मपत्नी मिळत नाही. पैशामुळे आरामशीर बिछाना मिळतो, परंतु गाढ झोप मिळत नाही, परंतु गाढ झोप मिळत नाही. पैशामुळे उत्तम अन्न मिळते, पैशामुळे उत्तम अन्न मिळते, पण भूक मिळत नाही, पण भूक मिळत नाही. पैसा सुंदर कपडे देतो, पैसा सुंदर कपडे देतो, पण सौंदर्य मिळत नाही, सौंदर्य मिळत नाही. पैसा सुखसोयी देतो, पैसा सुखसोयी देतो, पण मन शांती नाही, मन शांती नाही. पैसा मोठा घर देतो, पैसा मोठा घर देतो, पण घरातलं प्रेम देत नाही, घरातलं प्रेम देत नाही. पैसा नातेसंबंध जोडतो, पण त्यातली आपुलकीची ऊब नाही.
पैसा डॉक्टर देतो, पैसा डॉक्टर देतो, पण निरोगी शरीर व आरोग्यदायी प्रकृती नाही. पैसा शिक्षण देतो, पैसा शिक्षण देतो, पण ज्ञान नाही. पैसा जीवनात गरजेचा आहे, पण सर्वस्वी नाही. पैसा जीवनात गरजेचा आहे, पण सर्वस्वी नाही. संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे, ते थोडक्यात म्हणतो. नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाव कुणाचा, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे चोयले. मेल्या पाठी सर्व राहील, तुटतील दागे दोरे. मेल्या पाठी सर्व राहील, तुटतील दागे दोरे. प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. 2 दिवसाची जवानी तुझी, 2 दिवसाची जवानी तुझी, पुढे नाही टिकणार रे. 2 दिवसाची जवानी तुझी, पुढे नाही टिकणार रे. म्हातारपण येताच वळी, वैद्य काय करणार रे. वैद्य काय करणार रे. प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. एका जनार्दनी मनी धरा, एका जनार्दनी मनी धरा, हरिभजनाची गोडी. एका जनार्दनी मनी धरा, हरिभजनाची गोडी. तरीच जन्मा येऊन सार्थक जीवना परी. तरीच जन्मा येऊन सार्थक जीवना परी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. एक दृष्टांत सांगतो संत खंडोबाबा. वारीच्या वाटेला असताना बाबा जेऊरच्या शिवारातून विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष करत चालले होते. बांधावर एक बाई हिमवसून बसलेली. खंडोबाबा पाहताच तिनं पदरानं डोळे पुसले. तिनं पदरानं डोळे पुसले. बाबांच्या पाया पडले. बाबांच्या पाया पडली, पण डोळ्यातून टचकन पाणी आलं. डोळ्यातून टचकन पाणी आलं. काय झालं बाई, कमन रडतीयास? काय नाही वारकरी बाबा, आपलं असंच. मला बाबा म्हणतेस ना, मग काय झालं सांग बरं. बाबा, पेरणी चालू आहे, धान्यानं पावर धरली, पाटाचं रान पेरलं, एकाएकी त्यांना थडथडून हिवाळले. कुठेही तुझा गणी? ते काय लिंबाच्या झाडाखाली झोपले. दवाखान्यात चला म्हणते, ते ऐकत नाही. उलट मलाच म्हणत्या, अगं जाईन जीव निघून, मग पेरूया. उद्याच्या जाईन दवाखान्यात, अगं मुठीचा ओठीचा फरक पडतोया. शिव तर आलंय, चल तुझ्या धन्याकडे जाऊया. असं म्हणून खंडोबा त्या शेतकऱ्याजवळ गेले. त्याच्या तोंडावर हात फिरवला. मायेने विचारपूस केली. पडशीतून पाला काढला, दगडावर रगडला, त्याला प्यायला दिला. आता तू झोप, पण मला फक्त बैल दुखून दे, मी पेरतो. नको बाबा, वार काढायला पेरायला
लावल्यावर मला पाप लागल. अरे मी पण शेतकरीच आहे. तरुणपणात मी सारी कामं केली आणि त्यात कसला आलाय त्रास. तू माझं ऐकलं नाहीस तर मी इथंच बसून राहील. माझ्या वाट्याला आलेली सेवा मला करू दे. मग शेतकऱ्यांनी बैल झोपून दिले. खंडोबानं पाबळीवर मूळ धरली. चांगलं तिसरा पारपर्यंत पेरलं. त्यांनी मायेनं दिलेली भाकरी खाल्ली. मी मग पताका पडशी घेऊन वाटायला लागला. शेतकरीने त्याची आस्तुरी मात्र बराच वेळ त्या वाटाकडं पाहत राहिली. पुढं ज्या वावरात 4-5 पोते ज्वारी व्हायची तिथे मोठा कात्रा लागला. बखर ज्वारी झाली. ते घर माळकरी झालं. खंडोबाची माळ घराने गळ्यात घातली. विठोबाच्या माळेत लोकांना फक्त खंडोबा वारी करत. ला वामन भाऊंनी गैनाथ गडावर पौष एकादशीला देव ठेवलं. भाऊचं छत्र हरवलं गेलं. खंडोबा हा पूर्णपणे पोरका झाला. पायी आता थकले. मग खंडोबा एसटीनं वारीला जाऊ लागले. नित्य हरिकथा वैष्णव सांगत. तोची परमार्थ शुद्ध त्याचा. नाही काही द्वैत सदा ते अद्वैत. अभेदरहित सर्व काळ परमार्थ साधनी झिजली तसे अंग. वावगा उद्योग न करी काही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा हेत त्याचा मनोरथ पूर्ण हाती. अभंग गुणगुणत पैठणला नाथसृष्टीसाठी खंडोबा पंढरपुराहून मुक्काम करत येत असताना वरखेडच्या शिवारात एकाएकी दुपारच्या टायमाला ताप आला. कळमळ आला. बाबा बरोबर एक वारकरी होता. रानातल्या आंब्याच्या झाडाखाली खंडोबा झोपले. पण आता चालणं शक्य नव्हतं. तेव्हा खंडोबा जोडीदार वारकऱ्याला म्हणाले, अरे तू जा. वारकऱ्याची वारी पुरी झाली पाहिजे. वारकऱ्याने पंचमीला नाथाच्या रावळात जायचं असतं. माझं आता काही येणं होता दिसत नाही. असं कसं म्हणतो या. तुला एकट्याला टाकून मी कसं जाऊ. अरे मायापायी तुझा नेम चुकता कामा नाही. मी बरं वाटलं की आजच्या दिवस तुझ्या गावात थांबत. उद्या येईल. तू गेलास तरी मी गेल्याचे समाधान मिळवलं. नाही मी नाही जाणार. माझा पाय नाही उडत. मी म्हणतोय ना जा. तुला पांडुरंगाची आण. तू जर गेला नाहीस तर तुझा माझा संबंध तुटला. असं म्हणून स्वतःला मारून घेऊ लागले. ना वेळस्तव वारकऱ्यानं आपली पताका उचलली. मी झड पावलं उचलली. इकडं शिड्या मारुतीला गेला. तेवढ्या घोड्यांचा टापांचा टप टप आवाज आला. खंडोबा उठून बसले. समोर पाहतोय तर पांढरा शुभ्र धोतर, अंगात मलमली सदरा, खांद्यावर चमकीचं नक्षीदार उपकरण, डोईला भरधरी फटका, पायात कर कर वाजणारा जोडा. अशा वेशातला उंचापुरा माणूस घोड्यावरून उतरून खंडोबाच्या जवळ आला. उठा वारकरी बाबा, तुम्हाला पैठणला जायचंय ना. मला पण पैठणला जायचंय. असं म्हणून दोन्ही हाताने धरून उठवलं. पडशी पताका काठी घेतली. मी आज्या घोड्यावर बसवलं. घोडाही काठीवली. उंचापुरा दोघंही घोड्यावर बसले. खंडोबाला पुढ्यात धरलं. घोडा दौडतच गंगातून नाथांच्या रावळाच्या दारात आला. माणसानं उडी घेतली. खाली उतरला. खंडोबाला खाली घेतलं. पडशी पताका दिली न म्हणाला, वारकऱ्या मी घोडं पागाला लावतोया. खंडोबा खाली वाकला. पायावर डोकं ठेवलं. मनमन म्हणाला, हे बड्या माणसा, लई उपकार झाले. पण तुम्हाला मायापायी त्रासच झाला. असं म्हणून वर पाहिलं तर घोडाही नाही न माणूसही नाही. थोड्या वेळानं जोडीदार वारकऱ्याची भेट झाली. तू कसा काय माया आधी आला. रामकृष्ण
हरी. किती करशील रे संसार नरदेह मातीला जाणार. किती करशील रे संसार नरदेह मातीला जाणार. चांदी सोने पैशाचं गठोड, चांदी सोने पैशाचं गाठोड जाग्यावरी राहणार नरदेह मातीला जाणार. किती करशील रे संसार नरदेह मातीला जाणार. शेतीवाडी बंगला गाडी, शेतीवाडी बंगला गाडी धन दुसऱ्याच होणार नरदेह मातीला जाणार. किती करशील रे संसार नरदेह मातीला जाणार. माय बाप बंधू बहीण, माय बाप बंधू बहीण संगी कुणी ना येणार नरदेह मातीला जाणार. नरदेह मातीला जाणार. जनी भाने नरदेह जन्म, जनी भाने नरदेह जन्म पुन्हा नाही मिळणार नरदेह मातीला जाणार. नरदेह मातीला जाणार. किती करशील रे संसार नरदेह मातीला जाणार. नरदेह मातीला जाणार. रामकृष्ण. वामन भगवान सिद्धार्थ सांगतो. 1970 मध्ये असाच एक प्रसंग याच गावातील विठोबा बडे यांच्यावर आला. भिलवाड्याजवळ तिलखडी या गावात भाऊचा नामसप्ताह होता. त्यामध्ये सर्व टाळकरी सप्ताह सादर झाले, पण विठोबा बडे नाही आला. टाळकऱ्यांनी सांगितले त्याचे गुलाम चालू आहे. कधीपासून म्हटले तर आजच सुरू केले आहे. गावातील टाळकरी म्हटले, अरे विठोबा चल ना सप्ताहाला. तो म्हणाला, माझ्या वाचून थोडाच सप्ताह बंद होणार. हे वाक्य भाऊला कळाले. हे वाक्य भाऊला कळाले. लगेच भाऊ म्हटले, तसा नाही येणार, त्याचा गोळ नाचल्यावर येईल. लगेच ते वाक्य अंमलात आले. सर्व गुळ नासून बसला. चूक लक्षात येतात विठोबा बडे सप्ताह सादर झाला. भाऊला सांगून क्षमा मागितली. सप्ताह संपल्यावर गुऱ्हाळ सुरू केली. रामकृष्ण. आता शब्द ब्रह्मी असांगे असंख्यके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्ष जोडे. आता 18 करू भारती, ते लाभे कृष्णार्जुन सचुटी, आणि जो अभिप्राव शातेशिकी, तो एकलाची नवमी, म्हणून 9वा अध्याय महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे समुद्र हा कोणासारखा, तर एखाद्या विहिरी तलावासारखा का, तर नाही, तर समुद्र हा समुद्रासारखा, त्याला दुसरी उपमा देता येणार नाही. किंवा राम रावणाचे युद्ध कसे, तर अलीकडे युद्ध होता त्यासारखे का, तर नाही, ते युद्ध राम रावणासारखेच झाले. ते अवर्णनीय आहे. त्याप्रमाणे परी असो येतायसे, राम रावण झुंजिले कैसे, राम रावण जैसे मिनले समोर, तैसे नो मी कृष्णाचे बोलणे, ते नो मी याशी ऐसे मी म्हणे. म्हणून
ह्या अध्यायाला भक्तिशास्त्राच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्व आहे. रामकृष्ण. म्हणून या अध्यायाला भक्तिशास्त्राच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या अध्यायात 3 महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख आलेला आहे. त्या म्हणजे ऐश्वर्य, अनन्य भक्ती, ज्ञानाची महती असा महत्त्वाचा विषय या अध्यायात भगवंताने उत्कृष्ट सांगितलेला आहे. तेव्हा अशा या महत्त्वाच्या अध्यायातील प्रस्तुत ओळी प्रवचनाकरता घेतलेल्या आहे याचा विचार करू. तरी अवधान एकले तिचे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. ज्ञानेश्वर महाराज प्रस्तुत ओळी मी जाहीरपणे सांगतो की जे कोणी माझ्या बोलण्याकडे एकाग्रपूर्वक लक्ष देतील त्यांना सर्व सुखाची अद्वितीय प्राप्ती होईल. तेव्हा प्रस्तुत ओळी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली आहे. तेव्हा ही प्रतिज्ञा संताची आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा आणि संताची प्रतिज्ञा केव्हाही खोटी होत नाही. सामान्यतः मनुष्याच्या ठिकाणी प्रतिज्ञा करता बळ, निष्ठा व आत्मविश्वास ह्या गोष्टी असल्या पाहिजे. म्हणून जगात प्रतिज्ञा करणारी माणसे फार थोडी दिसून येतात. त्यात जाहीर प्रतिज्ञा करणारी माणसे फार थोडी आणि काही जाहीर प्रतिज्ञा करताना दिसतात. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत अशी संख्या जशी तशी. 5 लक्ष घरे पाषाणांची जेथे, 7 लक्ष तेथे रीतिबंदी. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. एवढा ऐश्वर्य संपन्न रावण असून पण त्याच्या सर्व प्रतिज्ञा पुऱ्या झाल्या नाहीत. त्याने प्रतिज्ञा केल्या होत्या लंका सुवर्णाची करीन, तेव्हा त्याच्याकडून लंका सोन्याची झाली. परंतु सुवर्णाला सुगंध आणि 4 समुद्र गोड करीन, आकाशाला पायऱ्या करीन अशा अनेक प्रतिज्ञा रावणाने केल्या होत्या, परंतु त्या पुऱ्या झाल्या नाही. जिंदगी एक किराया कागज है, जिंदगी एक किराए कागज है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए कागज है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी. घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. बाप बेटे भाई भतीजे, बाप बेटे भाई भतीजे. तेरे साथी है जीते जी के, तेरे साथी है जीते जी के. अपने आंगन से उठना पड़ेगा, अपने आंगन से उठना पड़ेगा. अपने चौखट से करना पड़ेगा. जिंदगी एक किराया घर है, जिंदगी एक किराया घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी. घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है,
जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। भाविक भक्ताओ, माझी तब्येत ठीक नव्हती, परंतु खरोखरच करील तो काय नोहे महाराज, हरी पाहे तुझ शुद्ध अंगी। मला खरोखर संडास लागली होती, मला वाटलं मी प्रवचन करणार नाही, परंतु जेवून बसलो। हो बाबा नारायण महाराज सर्व संतांनी प्रवचन रूपी सेवा करून घेतली। तर भाविक भक्ताओ, जे चांगलं असेल ते माझ्या गुरुवाऱ्याचं व चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून झालेली प्रवचन रूपी सेवेला पूर्ण देतो। श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सगळकाका महाराज, श्री संत मुक्ताबाई, श्री संत जोग महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत तुकोब महाराज, श्री संत महाराज, संत सद्गुरू खुरेकर बाबा, संत सद्गुरू नारायण बाबा, संत सद्गुरू भगवान बाबा, संत सद्गुरू वामन भाऊ महाराज या संतांच्या भूमीमध्ये आज आपले विक्रम धायगुडे, आज त्यांचे जे पिता जनार्दन धायगुडे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती, मुखी अमृताची वाणी देही देवाच्या कारणे, त्यांचा जो जप होता जे आश्रम बापू ते 2-4 यज्ञ केले, 2-4 यज्ञाने ती मुक्ताईला आले। त्यांची पिता विक्रम भाऊची जी वडील तिकडं आले, मुक्ताईनगरला आले, मुक्ताईच्या दारामध्ये प्रवचन केलं। आणि ही आपली ज्ञानेश्वरी आश्रम मुक्ताई, त्या मुक्ताईच्या कुशीमधीसून ते प्रवचन केलं। आणि गेल्या वर्षापासून त्यांची काय मनात चाललंय, ती काय बोलते त्याच्यापेक्षा त्यांचे जे पदं येतं ती पदाची वाणी कोणालाही सुरात म्हणता येत नाही। ती किती आडंबोळे बोलले, किती काय केलं, किती शास्त्र शिकलं, पण त्यांच्यातला एक जो गुण आहे तो माझ्यामध्ये सुरू नाही। का जी पदाची जी रचना आहे, जी काय गोडवी आहे, ती प्रत्येकाची गोडी क्रियाची असते। एखादा कलाकार फार वाजवतो, पण त्याला एक शब्द, एक गाय, एक चाल म्हणता येत नाही। तसं आपल्याच गावातलं त्यांचे जे वैभव, त्यांनी आनंदामध्ये आगमन सर्व नाही। दुसऱ्याचं एखाद्याचं प्रवचन असतं त्या महिला उठून गेल्या असत्या, पण त्यांच्या जीवनातलं आपल्या गावातलंच असल्यामुळं, म्हणून त्यांचे जे वाणी तुम्हाला सांगतो, माझे वडील मार्गाला लागले। तुम्हाला सांगतो माझे वडील मार्गाला लागले, आम्हाला कळलं नाही। आणि शेवटी जनार्दन धायगुडे येतात आणि आमच्या वडिलाला हलवतात। जनार्दन धायगुडे येतात आणि आमच्या वडिलाला हलवतात। वडील मार्गाला लागलेले, ही आठवण आमच्या म्हणजे आणि त्याच्यामुळं आज ही जी अवस्था आहे, ही जी भूमी आहे, ही संत भूमी आहे, ती माझ्याकडे आली। आता आम्हाला सांगायला का मागायचं मोठे पण नाही, हे पण एखाद्याचे जे कौतुक आहे, एखाद्याचं बस म्हणलं आहे, लहान म्हणलं आहे। आमचे संत राजेनाथ बाबा लहान लेकरांचं समाधान करतात। काल तुम्ही कीर्तन ऐकलं, कामगिरी बाबांचं कीर्तन ऐकलं, काय कीर्तन होतं? अरे एखादा निष्ठा वेदर मिळू शकतो, तो आनंद देऊ शकत नाही, पण रामगिरी बाबा निष्ठा भगवान बाबाचं वामन भाऊचं नाव घेतलं तरी त्याच्यात कौतुक वाटतं। आज विक्रम भाऊचे जे मला सुद्धा माहिती नव्हतं, खंडोबाबांचं चरित्र त्यांनी सांगितलं, वामन भाऊची त्यांची कथा सांगितली, काय जे चांगलं जप सांगितला, चांगले जे विचार सांगितले, ते विचार पण आपल्या देवापर्यंत आहे। आपल्या हसनापूरचं भाग्य, या परिसराचं भाग्य, आपल्या गावात किती प्रवचन करतात। 10-20 वर्षापूर्वी कोण प्रवचन करत होतं? कोण खटाले महाराज पहा, पुढे गेले का गोरख महाराज पहा, अण्णांनी जन्मभर नोकरी केली आणि त्यांच्या वव्या त्यांच्या पितेची पाहणं, त्यालाच म्हणतात शिवत। अरे सरपंच दादा पुढे जात नव्हते, ते सोळं नेसायचे, त्या खोलीमध्ये ज्ञानेश्वरी वाचायची आणि ती ज्ञानेश्वरी आनंदाने वाचायची। त्याच ज्ञानेश्वरीचं रूप आमच्या अण्णाच्या मनामध्ये उतरलं आणि त्या वव्याकडे जातात टाळ्या वाजवत होते। अरे ही सोपं नाही, एक जीवनातलं एक कवी, एक अक्षर जीवनामध्ये प्राप्त होणं ही सोपी गोष्ट नाही। आज मी ज्या भूमीमध्ये बसलोय हे वरकरमध्ये होतो, काय जीवनातला आनंद आहे, काय जीवनात मी एस टीमध्ये सुद्धा बसलो नव्हतो आनंदाचा। जीवनातली जी क्रांती आहे आज तुम्हाला सांगतो, आज मुक्ताईचा वार आहे, मुक्ताईचा शुक्रवार दिवस आहे, आनंद दिवस आहे।
या सत्यातच मला सांगायचं, अरे ते गोरख महाराजांचं रामायणाची काय वाणी, हां गोरख महाराजांच्या वाणीचं काय तुम्ही तपश्चर्या आहे. अरे चांगलं चांगलं जे रामायण ऐकू वाटत नाही, बसू वाटत नाही, पण त्यांची वाणी निष्ठा वया ऐकल्या तर माणसं आनंदात डुलतात. ही कोणाची कृपा आहे संत भगवान बाबा वामन भाऊ. आपल्या जीवनाचं आपल्याला ग्रामदैवत आहे, या ग्रामदैवताची आनंद आणि या ग्रामदैवताचं बसणं. अरे आपण कुठे जरी बसलो तर हसनापूरचा जो आनंद आहे तो ग्रामदैवतामध्ये आहे. अरे आपल्या जीवनात ते ग्रामदैवत आहे आणि तोच आनंद आमच्या मुक्ताईच्या जीवनामध्ये आला. आदिशक्ती मुक्ताई काय जीवनामध्ये तुम्ही आज मुक्ताईच्या चरणाजवळ आम्ही मुक्ताईची पाठी लावण्यासाठी तिथं गेलो, 5-6 जण आणि पाणी पेढी वाटले. आज तुमच्या जीवनातला जो आनंद आहे, आज इथं आपण इथं बसतो, आपल्याला बसायला आज तेवढा आनंद वाटतो तेवढा महाराज आला तर जसं काय पंढरपूर गेला म्हणाला अशी अवस्था वाटली. आणि तुम्हाला 10 वर्षामध्ये तिथं 1 एकर दिसलं, तिथं 1000 वारकरी दिसते. हे तुम्हाला माणसाला जे मोठंच असतं तिकडं माणसं अरे तिथं कसुटी हे चुरमारा जो चुरमारा हिऱ्याची दुकानं कधी असतात, हिरा तसं आपल्या जीवनातला आनंद आहे. मला एवढं सांगायचं, आपल्या जीवनातली भक्ती. अरे हे पण आपल्या राम यांच्यासाठी वाढणार फळ. अरे जन्मजात माणसाला देव स्वप्नात येत नाही, पण या रामनाथच्या मुक्ताईच्या दारामध्ये वाढणार फळ द्यायच्या डोळ्यापुढं वाढणार. आजही वाढणार देवाला पळतोय, पण त्याला एवढीच सांगतो, देव देखून आपण संसारामध्ये पळू नाही. म्हणजे जर तुमची एवढी मोठी क्रांती आहे, तुमच्यासाठी देव येतोय आणि तुम्ही जर संसारामध्ये मारायला लागले तर तुमचा उणेपणा आहे. तुम्ही देवापर्यंत जाणारी माणसं पण अलीकडे यायला लागले. तुम्हाला तेही सांगतो, प्रत्येक माणसाला तुला प्रत्येक पण देवाच्या चक्रात आली भगवान तुम्हाला कुठल्या तरी मोहामध्ये जाळतोय. तुम्ही जर तुम्हाला मोठं व्हायचं असलं, तुम्हाला भगवान तुम्हाला कोणाला मठामध्ये गुंततोय, कोणाला कशामध्ये गुंततोय, कारण परमात्मा देवापर्यंत नेणारा हा परमात्मा आहे. म्हणून आपल्या जीवनातला आनंद, आपल्या जीवनातली भक्ती आणि आपल्या जीवनातले विशेष कार्य जीवनामध्ये होते. आज मी पहिल्या दिवशी आलो, पहिल्या दिवशी कीर्तनाचा आनंद तेवढा कुठल्या जीवनामध्ये पहा माणसाचं वातावरण कसं निर्माण होतंय. अरे पहिल्या दिवशी अवस्था कशी असते तुम्हाला सांगा, माणसं बळच पहिल्या दिवशी अवस्था का 2-3 दिवसांनंतर ही माणसं कशी आनंदात येतात, कशी संचार होतोय, कसा परिवर्तन होतोय, हे जीवनातला आनंद जीवनामध्ये. आणि एवढंच आहे सूत्रसंचालकाला, गावकरी मंडळींना, पुढाऱ्यांना, अरे आपण जेवढं या जनतेचा पैसा आहे, या जनतेचा पैसा आहे, 10 रुपयात होत असलं तर 5 रुपयात आपल्या कष्टाने करा, देण्याची सेवा करा. मी मला वाईट बोलायचं नाही, आमचे राऊत बाबा म्हणतात कीर्तन करावी सूत्रसंचालक हवी. मला एवढं नाही म्हणायचं, पण एवढा आनंद, एवढी भक्ती ना आपल्या जीवनातला आनंद आहे. आपल्या गावामध्ये प्रवचन करा, बाहेरचं प्रवचन करायची गरज नाही. एवढे मोठे आपल्या जीवनातले संतांची कोणाची कृपा आहे, संत आदिशक्ती मुक्ताबाई हे साधू संत आणि हे झालेलं प्रवचन बरं का, गोड प्रवचन केलं त्यांनी. काय सांगितल्याच्यापेक्षा कुठलं पद म्हणलं, अरे निश्चित खंडोबाची तुम्हाला आठवण करून दिली तर चांगलं कीर्तनकाराला आठवण करून देता येत नाही. मी पहा आता पहा, मी एवढं बोलतोय पण अण्णांनी एक पद जरी केलं तर माझं आयुष्य मला बसवलं. कोणाची ताकद काय करू शकते, कोणाकडे करू शकते. जीवनात आता पटेले महाराज हे जे व्याख्यान करतात हे चांगल्या साधूला बोलता येत नाही. ही जी सगळी गोड आहे, सगळी जीवनात आहे, फुले साहेब असतील, विष्णू असतील, ह्या गावाचं अधिष्ठान. अरे ते जर 2-3 माणसं दिसले तर तुम्ही कोणाला आनंद सांगाल, कोणाला आनंद सांगाल. म्हणजे इथं गाव आहे, मग 1000 लोक आहेत, पण इथं कोण आहे. हे जे कौतुक करण्याचं, हे बोलण्याची जी हँडल आहे, आपल्या जीवनातल्या अशा प्रकारचे विचार आपल्या जीवनामध्ये. मला काय प्रभू माझं तुमचे मला 2च शब्द बोलायचं होतं, पण 2 शब्दासाठी त्याला 1000 शब्दाचा पैड लागतात, 1000 व्याख्यान लागतात, त्याला प्रबोध लागतात. एकाचा प्रबोध घेतला तर दुसऱ्याचं कम आपल्या मनात. आता रामगिरी बाबा काय करतात, 1000 लोक पळतात, 1000 लोक पळतात, फक्त ते सगळ्याला काय करतात, सगळ्याला धरून आनंद देतात. संतांचा भाव आपल्या ठिकाणी काही जीवनातून आला. तुम्हाला सांगतो मी कालच बोललो बाबा, अरे दक्षिणा फक्त 2-3 साधूच्या अंगावर पळतात. एखादा कोट्याधीश कीर्तनकार असू द्या, लाखो कीर्तनकार असू द्या, पण त्याच्या पायाकडे माणसं जत नाही. आम्ही पळतोय माणसं, ते काय केलं पाहा ना तुम्ही, कुणा वाटा निघायच्या, कुणा माणसं पडायची, कुणाही बसण्यावर पडायची. काही संतांचे त्यांच्या भगवान बाबा वामन भाऊ, जसे सद्गुरू नारायण आनंद बाबा येतात, माणसं कसे पळतात. असे जे 2-4 साथ घेतले तर तुम्ही जगामध्ये आम्ही पाहतो, आळंदी पंढरीकडे तुम्हाला कधी दुसरं तेवढे संत असू द्या, तेवढे साथ असू द्या, कुठली दक्षिणा म्हणून राहणार. पण या संतांचं हे आपल्या अरे वामन भाऊ भगवान बाबा नसते तर आम्ही माणसं. आमच्या चैतन्य महाराज एक वाक्य सांगितलं होतं,
चैतन्य महाराजांनी आनंदमध्ये एक वाक्य सांगितलं असतं, ज्ञानोबा तुकोबा जन्माला नसते तर आपल्याला माणसं झालं नसतं. ज्ञानोबा तुकोबा जन्माला आहे म्हणून आपला एवढा गोड सत्ता यावर्षी आनंदात चाललाय. पावसाची अडचण नाही, कुठली आनंदाची अडचण नाही. पंक्तीवाले तृप्त माणसं जेवण तृप्तय, हे अन्नदान तृप्तय. म्हणून आपल्या जीवनातलं अन्नदान करा आणि आपल्या सत्तेमध्ये गोड बसा. आणि रात्रीच महाराजांनी सांगितलं 4 दिवस कामं सोडा. जीवनामध्ये पाहायला महिला असतात, कुठल्याही जीवनातून असतात, संतांचा आनंद घ्या. आणि महाराजांनी जे जप सांगितलं, परमार्थ धन सांगितलं, आणि आपलं ते परमार्थिक धन आपलं प्राप्त करून घ्या आणि आपल्या जीवनातला ज्ञानोबा तुकोबारांचा आनंद घ्या. आणि गोड पालन करतो, एक शब्द बोलतो तेवढं सोडतो. आपल्या गोड मी सगळीकडे आलो काल मला काही न झालं नाही, पण गोड पालन बनतील मग अरे एवढा आनंद नाही भेटत, काही तीर्थावरच भेटत नाही. पण हा सहज आनंद 4-5 रुपये आयुष्य होतो. अरे नाही आणि सगळं गौरव आहे, सगळं डेकोरेशन आहे तुम्हाला परमार्थाचं. मी बोलतो हे डेकोरेशन आहे, हे सगळं बोलतो हे सगळं डेकोरेशन आहे. जीवनातलं कोण गोड बोलतो हे डेकोरेशन आहे. पण आपल्या ज्ञानोबारांच्या बघा आणि तुकोबारांचे अभंग या जगामध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या कानात मिळतात. हे मोठं धन आहे परमार्थाचं. पारायण सकाळी काकडा होता, काकडाला कोणी म्हणले आता जेवणात काय तर आता मग मला ती गरज नव्हती, कारण 4:30ला काकडा लाईट पण 1 तासामध्ये काकडा सुद्धा वय महत्त्वाचं झालं. कोणी का महिन्यात कोण गातं याला बोलत नाही, कोण आपण पण कुठल्याही माणसं काय म्हणते अरे असं गावात एवढा पण संपला आहे काकडा सुद्धा होत नाही. म्हणजे जसं पारण होतच आहे तसं जीवनामध्ये याच्यात काय झालं म्हणून उद्या काकडा होईल, 2-4 दिवस सगळं होईल. पण आज आपले जे प्रवचन झालं आहे बाबांनी गेल्या वर्षातून जो आनंद घेतला आणि जे मला खंडोबाबांचं काही चरित्र ऐकायला भेटलं, ज्ञानोबारांचं भेटलं, हे त्यांच्या पित्याचं त्यांच्या कर्तव्यदारी शिकलेलं मला आहे. गाळलेलं नाही मोठं कोणी कोणाला कुठलं. आमचे भाऊ 11वी शाळा शिकलेले, मला पाठवतं नाही की त्याला पाठवतं नाही. माझा जन्म गेलाय ज्ञानेश्वरी आवडून, पण आमच्या गावाचे जे काकडा पाठ आहे, आमचं पाठ आहे, एकादशी पाठ आहे, शिक्षणाचं मत आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. या संतांच्या आमच्या आनंदीतल्या पंढरीच्या वारकऱ्याचं ब्रह्मचरी वारकरी बरं का, ब्रह्मचरी वारकरी गेली दरवारकरीत आला होता. आपल्या तिने जेवण केलं होतं राम महाराजाच्या सप्त्यामध्ये आला. आता त्या जीवनामध्ये तुम्ही पहा असं जीवन आहे त्यासाठी. आता पाठ ज्ञानेश्वरी पाठ आपल्या संतांच्या वाणीमध्ये संतांच्या जपामध्ये कोपिला आपल्या जीवनातून येईल. म्हणून जीवनातून मी जरी बोलत असलो 1000 लोकांना जरी दुःख वाटत असलं, पण 10 लोकांचं कल्याण करणं जरी असलं, कुठलं काही काही जीवनामध्ये असते. जीवनामध्ये काय आता मंडळाला देतात, ते बंडाचा त्याला निमिषा देणारे लोक असतात. दाऊ कंपनीसाठी जे ब्रह्मभाऊ अरे मुख्यमंत्र्याला बंद करण्याची ताकद बंडाचा मध्ये आहे. जी मुख्यमंत्र्याला जे अधिकार नाही ते बंडल वाढ करायचे अधिकार म्हणजे एवढा श्रेष्ठ अधिकार त्यांच्या जीवनामध्ये. ही कशाची ताकद आहे? परमार्थाची ताकद आहे. आणि हे परमार्थाचं जीवन आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपले विक्रम गायगुडे यांच्या जीवनामध्ये माझ्या पित्याचा आणि त्यांचा शेवटचा संबंध आला आणि त्यांनी प्रवचन केलं. त्यांचाच मुलगा आमच्या मुक्ताईचे चरणाजवळ येतो. तो म्हणला बाबा तुम्ही माझ्या प्रवचनाला येणारच होता. जीवनामध्ये कालचा निर्णय नव्हतोच, कालच्या लहानाचं रूप आलं नव्हतं. म्हणून जे बोललेलं माझं जास्त झालेलं असेल हे ज्ञानोबा तुकोबारांचे. आणि आनंदाचं तुम्हाला सांगतो ते मुक्ताईचे जे केंद्र आहे ना ते केंद्र फार मोठं आहे. आपल्या पूर्वजांचं आपल्या भूमीतलं मुक्ताई संस्थान रोडवर जाते आणि आज मुक्ताईचं सुकेवार आहे. तिथं पाठी लागल्याचं पाठी तयार झालेली आहे. म्हणून आपल्या जीवनातून येणे सगळं पाणी एवढंच तुम्ही सांगतो तुम्हाला. तुमचं जर कल्याण व्हायचं असेल, तुमच्या अडचणी जर दूर करायची असेल तर तुम्ही मुक्ताईचे पाय धरा. मुक्ताई म्हणजे मुक्ताईचे पाय धरले सगळे संत आले, भगवान बाबा आले, वामन भाऊ आले. आपले जे आता एकच मिनिटं घेतोय वारकरी आपला कोरडगावचा खेगावचा वारा फुले यांच्या जीवनामध्ये आपल्या पुंडलिक महाराजांची सेवा केली. काटे महाराज पुंडलिक महाराजांची सेवा यांनी केली. या भूमीमध्ये आनंद जीवनामध्ये आहे. जुनं खोड आहे. आता जुने खोड आहे आणि जुने अनुभव घेतले आणि जुन्या जीवनामध्ये ते सुद्धा आपल्या हसण्यापूर ग्रामस्थांना. आता साधा भाऊ पुढे गेला, साधा भाऊ पुढे ढकलेला काय अरे पण त्याच्यामुळं आपलं बाबा पुंडलिक रायाचं संत महात्म्यांचं जे हसनापूर पुढे ढकलेलं आणि कुठं किती पुढं गेलं आणि कुठं घर गेला. अरे आमच्या गावाच्या देवाकडे माणसं येत नव्हते, पण ते तिकडे तिकडे राग लागली होती मला. पण ती महाराज ती आता विश्वात्मके देवी तो शोने मजावे पसायाने
कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो देवांची लतो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर विष्ठांची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेटो तया मुदा चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते अण्णवा पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजितो आगी पुरोधी अखंडिता आणि ग्रंथो भजिली शिकविजे भुवाई येथे मनीष केलावो हो भूमिलता बसावो येणे वरज्ञाने वो सुखिया झाला तिने वरज्ञाने वो सुखिया झाला वरज्ञाने वो सुखिया झाला